नमस्ते आदाब, मैं एनका दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। आदरणीय उल्हास पाटील सर, वर्षा पाटील मॅडम, प्रिन्सिपल मॅडम, समोर उपस्थित सर्व पालक, सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा मी चीफ गेस्ट असा ॲक्सिडेंटल चीफ गेस्ट आहे, कारण की आमचे ॲडिशनल SP अशोक नाकाते सर कार्यक्रमाला येणार होते, परंतु सध्या पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना मीटिंगसाठी बाहेर थांबावं लागलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की संदीप तुला जायचं आहे. म्हणून विचारलं सर कोणत्या शाळेत जायचं आहे, ते म्हणले की गोदावरी फाउंडेशनची स्कूल आहे आणि उल्हास पाटील सरांची शाळा आहे. उल्हास पाटील सरांचंही प्रेम आमच्यावर तितकंच आहे, त्यामुळे म्हटलं सर निश्चितच जातो, काळजी करू नका. आणि आज त्या निमित्ताने आपल्यासमोर येण्याचं भाग्य मिळालं. सर्वप्रथम मी गोदावरी फाउंडेशन सर, सर्व प्रिन्सिपल मॅडम या सर्वांचे धन्यवाद करतो की आपण या कार्यक्रमाला पोलीस दलातर्फे आम्हाला बोलवलं, आमचा याचा सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही, कारण की आपण बरेच जण तयारी करून आलेलो आहात आणि जे पालक आहेत त्यांच्यासोबतचे जे नातेवाईक आहेत त्यांना इथं कल्चरल प्रोग्राम बघायचा आहे. परंतु पोलीस म्हटलं की आम्हाला थोडंसं कुठल्याही स्टेजवर गेलं किंवा कुठेही गेलं तर आमची पोलिसिंग दाखवण्याचा किंवा सांगण्याचा मोह आवडत नाही. त्या अनुषंगाने आज 2-3 गोष्टी सांगणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी 1-2 गोष्टी माझ्याकडून जे शक्य असेल ते सांगतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याचा जमाना हा AI झालेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो AI आपल्या हातातले मोबाईल, इंटरनेट या सर्वांमधून सोशल मीडियाचा वापर, याच्यातून सायबर सिक्युरिटी हा मोठा गहन प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी पालक आहेत, विद्यार्थी आहेत. पालकांकडे तो मोबाईल असतोच, परंतु आजकाल आपण विद्यार्थ्यांना किंवा घरातल्या पाल्यांना देखील मोबाईल त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी असेल किंवा एज्युकेशन पर्पजसाठी असेल त्यांच्या हातामध्ये देत असतो. ह्या वेळेला त्यांच्या हातात एखादा डिव्हाइस आपण देतो, गॅजेट देतो, तर ते गॅजेट वापरताना त्याची सिक्युरिटी असेल, आपली पर्सनल सिक्युरिटी असेल, या गोष्टींचा खूप आणि आजकाल आपण बघतोय की सोशल मीडिया मार्फत असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सायबर फ्रॉड असेल, सायबर क्राईम असेल, यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर डिजिटल अरेस्ट आता सध्या नवीन ट्रेंड आलेला आहे. आपण सगळेजण पेपरमध्ये असेल, न्यूजमध्ये असेल आपण ऐकतात. याला खास करून बळी पडले किंवा रिटायर झालेले लोक, कारण की ज्यांचा कोणी मित्र नसतो किंवा ते कोणाला सांगायला घाबरतात, तर डिजिटल अरेस्टमधून त्यांच्याकडून लाखो रुपये असतील, कोट्यावधी रुपये असतील, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून उकळले जातात. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की पोलीस विभाग असेल किंवा कोणतंही अथॉरिटी असेल, कायद्यामध्ये कुठेही डिजिटल अरेस्ट नावाची गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे आपण असतील, आपल्या शेजारचे असतील, आपले नातेवाईक असतील, यांना सांगा की डिजिटल अरेस्टची धमकी देऊन जर कोणी आपल्याला व्हिडिओ कॉल करत असेल आणि आपल्याकडून पैशांची मागणी करत असेल तर आपण सायबर पोलीस स्टेशन असेल, आमचं जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्याचे संपर्क साधा. आपल्याला फक्त हे सुरुवातीला वाटत होतं की मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी हे प्रकार घडतात, परंतु भुसावळमध्ये देखील या प्रकारचे प्रकार घडलेले आहेत. 2 ते 3 उदाहरणं आहेत की मी 3च महिने झाले चार्ज घेऊन 3 गुन्हे दाखल केले आहेत आम्ही डिजिटल अरेस्टचे. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक रेल्वेतून रिटायर झालेले कर्मचारी होते, त्यांना असाच व्हिडिओ कॉल आला, तुमच्या खात्यावरून आता खात्यांकडून पैसा आलेला आहे, ते व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अकाउंटची डिटेल्स द्या. त्याच्यावर त्यांना धाकात ठेवलं गेलं, त्यांना अरेस्ट करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, तुमच्या मुलांनाही आरोपी केलं जाईल सांगितलं गेलं आणि त्यांच्याकडून लाखो रुपये त्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर त्यांनी ट्रान्सफर करून घेतले. आणि शेवटी जेव्हा त्यांना असं कळलं की 2, 3, 4 दिवस ते डिजिटल अरेस्टमध्ये राहिले, म्हणजे त्या व्हिडिओ कॉलवर चालू होतं. त्यांच्या मित्राने सांगितलं आणि याला मला काय करतो पोलीस स्टेशनकडे चल. ते आमच्याकडे आल्यानंतर ती कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला. परंतु जे करणारे असतात ते कुठेतरी नोएडा असेल, कुठेतरी हरियाणा असेल, राजस्थान असेल अशा ठिकाणी बसलेले असतात आणि अशा वेळेला आपले पैसे घेत जातात आणि ते मिळण्यासाठी खूप त्रास होतो. दुसरा एक प्रकार आहे की सोशल मीडिया लिंक येतात आपल्याकडे. बऱ्याच वेळेला महिला या ठिकाणी आहेत, तर लिंकचं ॲप असतं आणि तिथं लिहिलेलं असतं की हे डाउनलोड करा, तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी मिळेल.
कोणतीही लिंक अननोन लिंक आली तर लगेच ती डाउनलोड करू नका. त्याच्यातून आपला मोबाईल हॅक केला जातो. त्या हॅक केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून विचित्र मेसेज केले जातात. त्याच्यातून आपली बदनामी होईल, तुमची बदनामी करू, हे करू. त्या अनुषंगाने देखील आपल्याकडून दाग दाखवून आपल्याला फसवून पैशाची मागणी केली जाते आणि आपली फसवणूक होते अशा ठिकाणी. तर अशा वेळेला काय काळजी घेणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं जसं मी म्हटलं की कोणत्याही स्कॅमला, कोणत्याही तुम्हाला ही येत असेल ॲड, ही लॉटरी पद्धत, इतकं तुम्ही हे करा, तुम्हाला लॉटरी लागेल आणि लाखो रुपये पैसे मिळतील. तर कोणत्याही लॉटरी असेल, स्कॅम असेल, याला बळी पडू नका. ते मेसेजेस बघू सुद्धा नका. APK फाईल आपल्याला आलेली असेल ती ओपन करू नका. डिजिटल आल्यासारखी पद्धत नाही आहे. आपला जो पासवर्ड असेल, फेसबुकचा असेल, इन्स्टाचा असेल, काही असेल, तो स्ट्रॉंग ठेवा. वेळोवेळी चेंज करत राहा. फेसबुकवर आपण एखादे मित्र जमवतो, तर मित्र जमवताना ते आपल्या परिचयाचे आहेत का, आपल्या गावातील आहेत का, हे थोडं तरी बघा. कुठल्या तरी बाहेरचा राज्याचा असतो. आजकाल फक्त फोटो मुलीचा ठेवला जातो, परंतु तिकडून जो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार तो एखादा कदाचित माणूस किंवा मुलगा असू शकतो. चुकीचा खोटा ID तयार करून आपल्याला फ्रेंड बनवून आपल्याकडून काहीतरी साध्य करून घेण्याचा त्याचा हेतू असू शकतो. अशा वेळेला देखील फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना, त्याच्याशी चॅटिंग करताना, इन्स्टावर असेल, फेसबुकवर असेल, खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आपण पालक म्हणून आपण स्वतः तर कराच, परंतु आपले जे पाल्य आहे, कारण की आता मी बघतो की लहान लहान मुलांचे देखील फेसबुक अकाउंट असतात, इन्स्टावर त्यांचे ID असतात. त्याच्यामुळे त्यांना देखील ह्या गोष्टीची आपण घरामधून सवय लावा. थोडंसं मोबाईल चेक करत जा, तो काय करतोय मोबाईलमध्ये. बऱ्याच वेळेला आपण मुलांकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, आपण पालक म्हणून काहीतरी पॅरेंट लॉक लावून देतो, परंतु मुलं आपल्यापेक्षा 2 पाऊल पुढे हुशार आहे. म्हणजे माझ्या छोट्या मुलावरून सांगतो, त्याला फक्त आता मोबाईल दिला तर त्याला पूर्ण माहिती आहे यूट्यूब कसं ओपन करायचं, यूट्यूबमधून व्हिडिओ कसे लावायचे. 4.5 वर्षाचंच आहे. म्हणजे आजच्या मुलांना शिकवण्याची गरज पडत नाही. ते आपल्याला पाहून शिकतात की आपल्या पप्पांचा पासवर्ड काय आहे. ते पप्पा कुठे बटन दाबतात, ते पासवर्ड ओपन होतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता निश्चितच आपण काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून की ह्या ज्या घटना वाढत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कमी करता येतील आणि त्याच्यातून सावध राहता येईल. जर अशी घटना घडली तर घाबरून जाऊ नका. पोलिसांशी संपर्क साधा. पोलीस सदैव आपल्या सहकार्यासाठीच आहेत आणि आपल्यासाठीच आहेत. त्याच्यातून मार्ग निघत असतो. आता या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना ते तर शाळेत शिकतातच, जसं सांगणार नाही, परंतु पालकांना सांगेल की या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला. त्या विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचा वाटा निश्चितच असतो. शाळेचा तर आहेच, पालकांचा देखील आहे. पालक म्हणून प्रत्येक पालकाला वाटत असते की आपला मुलगा हा यशस्वी व्हावा. मी म्हणतो की तुमचा मुलगा हा यशस्वीच आहे. त्याची जी स्वप्न आहे ना, त्या स्वप्नांना फक्त तुम्ही काय करता की आपले स्वप्न त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो. तर तसं नाही करता, त्याचे जे स्वप्न आहेत त्यांना तुम्ही पंख द्या. त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, त्याचे जे कौशल्य आहे ते ओळखा आणि त्याला शेप देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो अभ्यासात हुशार असेल तर अभ्यासामध्ये पुढे जाईल. खेळण्यामध्ये हुशार असेल तर खेळण्यामध्ये प्रावीण्य मिळून तो भविष्यामध्ये एक चांगला काहीतरी खेळाडू होऊ शकतो. आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपला मुलगा फक्त अभ्यासात हुशार असेल तो IAS, IPS किंवा काही सरकारी नोकरी किंवा डॉक्टर, इंजिनियर बनू शकतो. असं काही नाही आहे. खेळामध्ये देखील प्रावीण्य असेल तर खेळामध्ये देखील चांगल्या प्रकारचं करिअर होऊ शकतं. माझ्यासोबत ट्रेनिंगमध्ये जेव्हा मी 2013ला जॉईनिंग झालो तेव्हा 2 स्पोर्ट्समन होते. एक कबड्डी प्लेअर होता आणि एक कुस्ती प्लेअर होता. दोघांनाही DYSP पोस्ट ही त्यांच्या खेळामध्ये प्रावीण्य मिळालं म्हणून मिळालेली होती. एक होते पंकज सिरसाट आणि दुसरी नरसिंग यादव. एकाने इंडियाचं रिप्रेझेंटेशन केलं होतं इंटरनॅशनल आणि दुसरा एशियन गेम असेल, कॉमनवेल्थ गेम असेल याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट होता. तर आपलाही पाल्य त्या प्रकारचा जर असेल तर निश्चितच तो देखील पुढे जाऊन चांगलं यश संपादन करू शकतो. विद्यार्थ्यांना जास्त काही नाही, एक शेवटी जाता गोष्ट सांगतो की ते त्यांच्या कामात येऊ शकते. एक तरुण असतो, त्याला एका शेतकऱ्याची मुलगी आवडत असते. मग तो तरुण काय करतो की त्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की तुमची मुलगी मला आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. तो शेतकरी हुशार असतो, त्यालाही त्याची मुलगी अशी कोणालाही द्यायची नसते. त्याच्यामुळे तो आठ टाकतो की
ठीक आहे, तू जर चांगला असेल, तुझ्यामध्ये कष्ट करण्याची हिंमत असेल तर मी माझी मुलगी देईल, त्यासाठी माझी एक अट आहे ती तुला पूर्ण करावं लागेल. तो तरुण म्हणतो ठीक आहे. तो जोशामध्ये असतो, तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही कोणतीही अट सांगा, मी ती पूर्ण करायला तयार आहे. तो सांगतो की माझ्याकडे माझ्या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत. ते 3 बैलांपैकी कोणत्या एका बैलाची शक्ती पकडून त्यांना थांबवून दाखव, म्हणजे मी माझी मुलगी तुला देतो. तो तयार होतो. काय बैलांची शक्ती पकडून बैलाला फक्त थांबवायचंच आहे. कोणी धष्टपुष्ट असतो तरुण. ओके म्हणतो. स्पर्धेचा दिवस येतो. शेतकरी गोठ्यामध्ये जातो. गोठ्यामधून पहिला बैल सोडतो. तो खूप धष्टपुष्ट असतो, जाडजूड बैल असतो. त्याला पाहून तरुण म्हणतो की अरे हा तो खूपच ताकदवान आहे, याची शक्ती पकडण्याची आपण दुसऱ्या बैलाची पकडू. तो पहिल्या बैलाला जाऊ देतो. शेतकरी दुसरा बैल सोडतो. तो त्याच्याहूनही ताकदवान धष्टपुष्ट निघतो. त्याला पाहून तो तरुण अरे हा तो त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे, त्यालाही सोडून देतो. मग नंतर शेतकरी तिसरा बैल सोडतो. तिसरा बैल एकदम बारीक असतो, तरी देखील त्याला तरुणाला त्याची शक्ती पकडता येत नाही. कारण काय असेल? कारण त्या बैलाला शक्तीच नसते. तर विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा स्टेजेसवर जात असतो, स्पर्धा देत असतो, एक्झाम देत असतो. अशा वेळेला ज्या संधी आहेत त्या आपण अशा सोडून दिल्या नाही पाहिजे. तर प्रत्येक संधी ग्रॅब करता आली पाहिजे आपल्याला. तुम्ही जर म्हणणार की नाही ही एक्झाम करतो, मी पुढच्या एक्झामला चांगला मार्क्स मिळवतो, किंवा मी ह्या वर्षी नाही काम झालं पुढच्या वर्षी हे करतो, तर असं सोडून न देता आपल्या समोर जी संधी मिळालेली आहे ती संधीचं सोनं करायला शिका. आणि जर संधी तुम्ही ओळखली आणि तिचं संधीचं सोनं जर तुम्ही करू शकलात, निश्चितच आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. शेवटी जास्त वेळ गेला, बराच वेळ झालेला आहे, सगळ्यांना कार्यक्रम बघायचा. तरी देखील या स्पर्धेमध्ये कल्चरल प्रोग्राममध्ये ज्यांनी भाग घेतला सर्व पार्टिसिपंटना मी शुभेच्छा देतो. ज्यांनी या ठिकाणी यश मिळवलं या पूर्ण वर्षामध्ये त्या देखील विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे जा, उत्तर प्रगती करा अशा शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील आयोजकांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीपजी गावित साहेब जे गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर अतिशय आनंदही होतो की समाज मन ज्यांना माहिती असतं, समाजामध्ये काय काय धोके आहेत, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे धोके आहेत मोबाईलच्या बाबतीत, त्याबद्दलचा सुद्धा आपल्या सगळ्या पालकांना त्यांनी अतिशय मनापासून त्यांनी सांगितलं. आणि म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. डॉक्टर वर्षा पाटील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि 24 वर्षांपासून या शाळेची जबाबदारी त्या सांभाळत आहेत आणि 24 वर्षानंतरही ज्यांना रिटायरमेंटचं वय नाहीये तर टाळ्या वाजवा गेलं. अशा मॅडम अनघाताई पाटील जळगाव इंग्लिश मीडियम स्कूल जी आमच्या संस्थेचं पहिली शाळा आहे, त्या संस्थेला आज 25 वर्ष पूर्ण होऊन 26व्या वर्षात पदार्पण करताय. अशा प्रिन्सिपल निलिमा चौधरी मॅडम, तिसऱ्या डायनॅमिक प्रिन्सिपल, खेड्यामध्ये 24 वर्षापूर्वी सावत्यासारख्या शहरामध्ये जवळजवळ आजूबाजूच्या 52 खेड्यामधून विद्यार्थ्यांना दर्जेदार असं CBSEचं शिक्षण देण्याची ज्यांनी 24 वर्षांपासून 25 वर्षांपासून जबाबदारी सांभाळली आहे, त्या सौ भारती महाजन मॅडम, उपस्थित सुंदर अशा सूत्रसंचालन करणारे आपले शिक्षक, सारे माझे, मी आमचे म्हणत नाही माझे म्हणतो,
कारण आमच्या शिक्षकांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. माझे शिक्षक म्हणजे जी जवळीक असते ते सारे आमचे शिक्षक वृंद. जरा शिक्षक वृंदांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आणि माझ्या समोर बसलेले अतिशय जागृत, जबाबदार आणि दररोज आपल्या पाल्याच्या बाबतीमध्ये शाळेतलं घडामोडी आणि अपडेट्स घेणारे सारे माझे लाडके, ज्येष्ठ, श्रेष्ठ असे सर्वच पालक या ठिकाणी आहेत. अनेक पालकांबरोबर हे दर्जेदार ऐतिहासिक दरवर्षी होणारं गॅदरिंग पाहण्याकरता आलेले त्यांचे नातेवाईक, शेजारी पाजारी. कारण अजून तरी भारतीय आपल्या अनघा मॅडमने पास द्यायला सुरुवात केलेली नाहीये. मला माहिती यावर्षी पास दिले, पण असो आदरणीय संदीपजी साहेबांनी आपल्याला फार महत्वाचा संदेश दिलेला आहे. पालकांनी काय काय करावं हे अतिशय महत्वाचं आहे. पालकांनी आमच्या MBBS आणि इतर संस्थांमध्ये दररोज विद्यार्थ्याचा अटेंडन्स जो आहे तो त्या पालकांना कळवला जातो आणि 2 तासांनी परत त्याचा अपडेट घेतला जातो की बा तुम्ही तुमच्या पाल्याला शोधलं की नाही, तो का नाही आला याचं कारण हे सगळं येईपर्यंत त्याचा पाठलाग आम्ही करतो. आणि म्हणून अनघा मॅडम कडून जेही मेसेजेस आपल्याकडे येतात किंवा त्यांच्या शिक्षक वृंदांकडून येतात त्याचं परिपूर्ण आपल्याकडून जबाबदारीने जवळजवळ सर्वच पालक करत असतात. पण जे करत नाही त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की शिक्षणाचं महत्व आणि त्याबरोबरीने शिक्षणात सातत्यता असली त्याचं महत्व हे फार अतिशय वेगळं आहे. आपल्या पाल्याचं भवितव्य आपण घडवत आहेत. म्हणून अटेंडन्सच्या बाबतीत आपण कुठेही विद्यार्थ्याला आपण प्रोटेक्ट करू नका ही आपल्याला विनंती आहे. विविध प्रकारचे स्किल्स जे आहेत, डेव्हलपमेंटल स्किल्स या संस्थेमध्ये जे शिकवले जातात, वर्गामध्ये शिकवले जातात, त्याचा पूर्णपणे फॉलोअप सुद्धा विद्यार्थ्यांनी केलाय की नाही ते बघा. आणि अजून महत्वाचं आहे, जे थोडस अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे फी जी आहे ती रेग्युलर भरा. जरा टाळ्या वाजवा माझ्याकरता. 90% पालक जे आहेत ते रेग्युलर फी भरतात, पण बाकीचे जे आहेत काही अडीअडचणी असतात. नियोजन जे आहे वर्षभराचं नियोजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतात, तरी अजून चांगल्या पद्धतीने करा. आणि सगळ्यात महत्वाची इन्व्हेस्टमेंट ही लर्निंग असते. पगाराच्या 80% आपण लर्निंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. उत्पन्नाच्या 80% आपल्या पाल्याच्या लर्निंग मध्ये आपण करा की जेणेकरून पुढे त्याच्या कितीतरी पट हा पाल्य आपल्याला आणि आपल्या अनेक पिढ्यांना त्या ठिकाणी घडवू शकतो. संदीपजी गावी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. एका खेड्या गावावरून आलेले, शिक्षणाचं महत्व स्वतःहून जबाबदारीने त्यांनी केलं आणि आज महाराष्ट्रात कमी वयामध्ये अतिशय उच्च पदापर्यंत पोहोचण्याच्या करता अतिशय रोल मॉडेल अशा पद्धतीचं उदाहरण आपल्या समोर आहे. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं आहे आणि म्हणून ते सातत्याने आपण डोळ्यासमोर ठेवा. आपल्या संस्थेमध्ये, शाळेमध्ये प्रत्येक पालकाला पाल्याच्या बाबतीत ज्या काही शंका असतात, मला वाटतं 3,500 पालक या समोर बसलेत. आम्ही अंदाज बांधला किती बसले, 3,500 विद्यार्थी आहेत
3,500 पालक असतीलच. आणि म्हणून सर्व 3,500 पालकांना विनंती आहे की तुम्हाला कुठल्याही अकॅडमिक पर्पज करता, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याला काही समस्या असतील तर आपण निश्चितपणे आपल्या वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून प्राचार्य अनघा मॅडम पर्यंत जरी पोहोचलात तरी त्या मॅडम अनघा या एका विशिष्ट मिशनवरती आहेत. फक्त आणि फक्त भुसावळची ही शाळा जी आहे या शाळेचा 24 तास सतत विचार करणाऱ्या आहेत. अशा अतिशय उत्तम अशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहील आणि म्हणून आपण त्याचा फायदा घ्या. बैलाची शेपटीच्या बाबतीमध्ये साहेबांनी आपल्याला सांगितलं आणि म्हणून त्याचा मतितार्थच आहे, ऑपॉर्च्युनिटी आलेली सोडू नका. आपल्या पाल्याच्या शिक्षणाकरता भुसावळ शहरातली अतिशय टॉपमोस्ट संस्था ही आहे आणि म्हणून ही अपॉर्च्युनिटी जी आपल्याला मिळाली आहे त्या अपॉर्च्युनिटीचं आपण सोनं करा. आम्ही शाळेकरता जे जे आवश्यक आहे मॅनेजमेंट म्हणून ते संपूर्णपणे अनघा मॅडमला आम्ही सोपवलेलं आहे. त्यामुळे आमचेच प्रतिनिधी, आमचे पूर्ण वेळ प्रतिनिधी मॅडम आहेत, त्यामुळे आम्हालाही चिंता नाही. या आजच्या या कार्यक्रमाला अतिशय सुंदर असं डेकोरेशन आहे आणि आपण सर्वच जण आपल्या पाल्याचा परफॉर्मन्स बघण्याकरता आलेला आहात. आम्ही सुद्धा शेवटचा कार्यक्रम राष्ट्रगीत होईपर्यंत थांबणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाचा परफॉर्मन्स हा अतिशय सुंदर आपला असतोच. शेवटचे 4-5 परफॉर्मन्स राहिल्यानंतर गेट बंद होणार आहे, त्यामुळे घरी जायची घाई करू नका, नाही तर कविता वाचल्याने चालला परत असं नको व्हायला. त्यामुळे नम्र विनंती आहे, बाकी आपल्याला कंपल्शन नाही काही, पण असो सुंदर अशा पद्धतीचं माईक सिस्टीम आहे. अशी माईक सिस्टीम पुढे पाहिली नाही आणि म्हणून माईक एवढे माईक सिस्टीम खरखर करायला लागलं की निश्चितच कार्यक्रमाचा बोजवारा वाचतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आमची आई गोदावरी याच वर्षी 3 सप्टेंबरला वयाच्या 93ला ती आपल्याला सोडून गेली. नाही तर आज ती सुद्धा समोर बसून आपल्या कौतुकाचं कौतुक करत असते. पण असो व्यासपीठावरून ती आता आपल्या सगळ्यांना बघते आहे. त्यामुळे तिचे संस्कार, गोदावरीचे संस्कार आमच्याकरताच नाही तर संपूर्ण आपल्या विद्यार्थ्यांकरता, समाजाकरता तिने दिलेलं आहे. म्हणून तिची सुद्धा या ठिकाणी आठवण होते आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय संदीप गावित साहेब यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांना नेहमीच वाटतं की गोदावरी संस्था ही त्यांचीच आहे, म्हणून एक अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांचं लाभतं. याबद्दल त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय गोदावरी.